गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, उद्या आहे बुधवार आणि बुधवारला गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी या 11 उपायांपैकी कोणतेही एक उपाय करा। जीवनातील कष्ट होतील दूर, गणपती बाप्पांचा आशीर्वाद नक्की मिळेल। मित्रांनो, हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे। कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजाने होते। भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता नावाने देखील ओळखलं जाते। भगवान श्री गणेशाची यांच्यासाठी बुधवारचा दिवस समर्पित आहे। बुधवारच्या दिवशी श्री गणपती भगवान यांची विधिवत पूजा तसेच काही उपाय केल्यास संकटापासून मुक्ती मिळते। तसेच कायम येत असलेले अडथळे दूर होतात, यशाचा मार्ग मोकळा होतो। त्यात सध्या गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी आगमन झालेले आहेत आणि यात आपण जर भगवान गणपतीची पूजा तसेच काही उपाय केल्यास तर सकारात्मक फळ प्राप्त होते। या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर चला ते उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊयात। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान गणपतीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, गणपती बाप्पा हे विद्याचे देवता, ज्ञानाचे देवता तसेच संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात। म्हणून गणपती बाप्पाची कुठलीही पूजामध्ये प्रथम पूजनीय मानलं जाते। कुठलेही शुभ कार्य असेल, पूजा असेल तर तिथे सर्वप्रथम बाप्पांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात केली जाते। इतकं महत्त्व या गणपती बाप्पांना दिलं जाते। आणि उद्या आहे बुधवार, तर आपल्याला बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी या 11 उपायांपैकी कोणताही एक उपाय करा। तुम्हाला जर 11 उपाय नाही जमणार तर तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकतात आणि एक उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनातील कष्ट होतील दूर आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्की मिळेल। या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा केली जाते। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात। जर तुम्हाला देखील या विशेष प्रसंगाचा लाभ घ्यायचा असेल तर हे उपाय नक्कीच करून बघा। मित्रांनो, बुधवारी हे उपाय केल्याने विघ्नहर्ता श्री गणपतीची कृपा होत व्यक्तीच्या कामातील अडथळे आणि जीवनातील कष्ट दूर होते, सुख समृद्धी येते। तर पहिला उपाय, गणपतीला कुंकू लावावा। बुधवारचा दिवस हा श्री गणपतीला समर्पित असून या दिवशी त्याची पूजा केली जाते। या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेशजी प्रसन्न होतात। बुधवारच्या दिवशी पूजा करताना भगवान गणपतीला कुंकूचा तिलक लावावा। मान्यतानुसार असं केल्याने भगवान गणपती प्रसन्न होत भक्तांचे सर्व विघ्न दूर करतात। दुसरा, दुर्वा अर्पण करा। गणपतीच्या पूजेत दुर्वाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे पूजेत दुर्वाचा वापर केला पाहिजे। दुर्वा अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात, भक्तांच्या कामातील अडथळे दूर करतात। तिसरा, मोदकाचा नैवेद्य। गणपतीला मोदक अतिप्रिय आहे, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पूजेत मोदक ठेवला जातो। तुम्हाला जर जीवनात काही समस्या असतील तर बुधवारी पूजे दरम्यान मोदकाचा नैवेद्य जरूर द्या, यामुळे श्री गणेशजी प्रसन्न होतील। या व्यतिरिक्त आपण गणपती मंदिरात जाऊन दुर्वा अर्पित करावा आणि लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवा। चौथा, बुधवारी गणपती अथर्वशीर्षचा पाठ करणे फलदायी ठरेल। तसेच महिन्यातून येणाऱ्या दोन्ही चतुर्थी तिथीला देखील पाठ करणे शुभ ठरेल। पाचवा, बुधवारी किन्नरांना पैसे दान करावे आणि त्यांच्याकडून काही पैसे आशीर्वाद म्हणून घ्यावे। त्यांची दिलेले पैसे पूजास्थळी ठेवून धूप उदबत्ती दाखवावी, नंतर हिरव्या कपड्यात गुंडाळून धन ठेवता असेल जागी ठेवून द्यावे, याने बरकत येते। 6, आपण तांत्रिक उपाय करू इच्छित असल्यास तर बुधवारी 7 कवड्या घ्यावे, यासह मूठभर अख्खे मूग घ्यावे आणि दोन्ही वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून गुपचूप एखाद्या मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून द्यावे। याबद्दल कोणालाही सांगू नये, याची चर्चा करू नये। 7वा,
बुधवारी 1.25 पाव मूग उकडून त्यात तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घालावे. याने लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते. 8. बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालणे देखील शुभ मानलं आणि लाभदायक मानलं जाते. बुधवारी मूग डाळ, पंजिरी, मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. संध्याकाळी स्वतः हा प्रसाद घेऊन उपास सोडावा. 8. बुधवारी श्री गणेशाची पूजा केल्यानंतर गणेश चालीसा पाठ करा तर पूजा पूर्ण मानली जाते. बुधवारी गणेशाला सिंदूर अर्पण करावं. असं केल्याने जीवनातील सर्व समस्या संपतात. 9. जर तुमच्या आयुष्यात खूप त्रास होत असेल तर उद्या किंवा 10 दिवसात कधीही हातीला हिरवा चारा खाऊ घालायला द्या आणि गणेश मंदिरात जा आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या काही दिवसातच दूर होऊ शकतात. 10. धनप्राप्तीची इच्छा. धनप्राप्तीची इच्छा असल्यास गणपतीला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण करा. थोड्या वेळाने गाईला तूप आणि गूळ खायला द्या. 10 दिवस हा उपाय केल्यास पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकते. या दिवशी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर जवळच्या गणेश मंदिरात जाऊन गणपतीला 21 गुळाच्या गोळ्या दुर्वासोबत अर्पित करा. या उपायाने देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. 10. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर श्री गणाधिपते नमः या मंत्राचं पठण करताना गणपतीला हळदीचे 5 गठ्ठे अर्पण करा. यानंतर 108 दुर्वावर ओळी हळद लावल्यानंतर श्रीगज वक्त्रम नमो नमःचा जप करून अर्पण करा. हा उपाय सतत 10 दिवस केल्याने पदोन्नती मिळवण्याची शक्यता वाढू शकते. या दिवशी कोणत्याही गणेश मंदिरात जा आणि दर्शन घेतल्यानंतर ते तुमच्या इच्छेनुसार गरिबांना दान करा. आपण कपडे, अन्न, फळं, धान्य इत्यादी दान करू शकता. दान केल्यानंतर दक्षिणा द्या म्हणजे काही रुपये देखील दान धर्माने पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्री गणेश देखील त्यांच्या भक्तांवर प्रसन्न राहतात. आता 11. जर मुलीचे लग्न होऊ शकत नसेल तर या दिवशी लग्नाच्या इच्छेसह गणपतीला मालपोहा अर्पण करा आणि व्रत ठेवा. लवकरच तिच्या लग्नाची बातमी कळेल. दुर्वाचे गणेश तयार करून त्याची पूजा करा. मोदक, गूळ, फळे, मावा, गोड इत्यादी अर्पित करा. असे केल्याने गणपती सर्व इच्छा पूर्ण होतात. जर मुलाच्या विवाहात अडचणी येत असतील तर त्याने गणेश चतुर्थीला गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. यामुळे लग्न लवकर ठरेल. या दिवशी 10 दिवस संध्याकाळी घरी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. यानंतर गणपतीला तिळापासून बनवलेले लड्डू अर्पित करावे. या प्रसादाने आपल्या उपास सोडावे आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपतीला प्रार्थना करावे. तर मित्रांनो, आपल्याला ह्या 11 उपायांपैकी कुठलेही एक उपाय करायचा आहेत आणि हा उपाय तुम्हाला उद्यापासून 10 दिवस कधीही करू शकतात. जीवनातील कष्ट होतील दूर आणि बाप्पांचा आशीर्वाद नक्की मिळेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. आणि मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पाचा जयघोष करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम गणपती बाप्पा मोरया.